ऐकून घ्या, ऐकून घ्या. खोपटचा राजा यांच्यानंतर वीर संभाजी व्यायामशाळा आहेत का? हात वर करा. वीर संभाजीवाले आहेत का? वीर संभाजीसाठी कॉल 2 वेळा घेतोय. वीर संभाजी व्यायामशाळा आहे का? कॅन्सल करू. लास्ट कॉल वीर संभाजी. त्यांच्या जागी महिला गोविंदा पथकाला संधी देण्यात येते. भारत माता महिला संघ भांडूप. वीर संभाजीच्या जागी तुम्ही यांच्यानंतर लावायचं आहे. वीर संभाजीचं नाव 3 वेळा अनाऊन्स केलं, ते प्रेझेंट नाही आहेत. त्यांची चिठ्ठी मी आमच्या प्रतिनिधीकडे देतो. धर्मवीर आदरणीय आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानं सहकार्यानं गेली 20 वर्ष जिथं दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे ठाण्याचा मान संकल्प प्रतिष्ठान. हे 20वे वर्ष आहे आणि इथे आमदार रवींद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी हा गोविंदा महोत्सव साजरा होत असताना त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. दरवर्षी आपण रिसर्च करतो की काय गेल्या वर्षी घडलं, पुढच्या वर्षी काय घडू शकतं, आपल्याकडनं कुठल्या उणीवा राहिल्या, आपल्याकडनं काय करायला हवं होतं आणि तो विचार करून या वर्षीपासून जखमी गोविंदांसाठी आईस बाथ म्हणजे नुसतं बर्फ आपल्याबरोबर ग्लासात टाकणारा मित्र नकोय, आपल्याला लागल्यानंतर बर्फाने शेकणारा पण मित्र पाहिजे. तसा आहे आईस बाथ आपल्यासाठी उपलब्ध आहे. प्रत्येकासाठी जेवणाची सोय केलेली आहे आणि सर्वात वरच्या थरावरती जो गोविंद जाईल किंवा जी गोविंद जाईल त्याच्यासाठी हार्नेस म्हणजे सुरक्षेचा पट्टा तिथे असेल. हे क्रमप्राप्त आहे आणि हे सगळं ज्यांच्या देखरेखीखाली होतंय ते म्हणजे सौभाग्यवती जयश्रीताई फाटक आणि आपले लाडके आमदार श्रीयुत रवींद्र साहेब फाटक. आता सर्वांना थोडा वेळ शांत राहण्याचं आवाहन करतो आणि थोडी जागा मोकळी करून द्या. खोपटचा राजा गोविंदा पथकासाठी 69 वर्ष अभिमानाची खोपटचा राजा यांच्यासाठी थोडी जागा मोकळी करून द्या. कार्यकर्त्यांनी बाउन्सर्सनी जर आणखी सहकार्य करावं. येस, भारत माता महिला गोविंदा पथक आपण तयार राहायचं आहे. भारत माताच्या नंतर बाल गणेश गोविंदा पथक हात वर करा. आणि त्याच्यानंतर प्रभादेवीचे पोलीस परिवाराचे वैभव परब ओम ज्ञानदीप मंडळाला घेऊन आलेले आहेत. तुम्ही रेडी राहायचंय. ओके, येस. अरे आमच्या गोकुळ पाटलांनी ती बोलते पण आपल्याला काय कळत नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, इथून सगळे सन्माननीय अतिथी आपल्याला भेटायला येणार आहेत. तेव्हा त्यांच्या गाड्या येतील तेव्हा तुम्हाला बाजूला सरकायचं आहे हे आधी लक्षात घ्या. शांतता, शांतता. 3, 2, 1 शांतता.
एक मिनिट कोणी बोलू नका, शांतता राखा. सन्माननीय रवींद्र पाटील साहेब संकल्प प्रतिष्ठानचे हा क्षण पाहण्यासाठी मंचावर उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते सन्माननीय आनंदजी परांजपे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.